लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला। आता 17 मे रोजी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर येतात। त्यामुळे या सभेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। हे दोघे नेते काय बोलणार, कुणावर कशी टीका करणार, उद्धव ठाकरेंचा समाचार घेणार कसा घेणार, पाहूयात या रिपोर्टमधून। बाळासाहेब ठाकरे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, उद्धव ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे यांचा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आणि राज ठाकरे। एक मैदान एक नेता। या उक्तीप्रमाणे आतापर्यंत ठाकरेंनी आपल्या तडाखेबंद भाषणांनी शिवाजी पार्काचं मैदान गाजवलं। मात्र 17 मे रोजी प्रथमच शिवाजी पार्कात दोन नेत्यांचा आवाज एकत्र घुमणारे। एक आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर दुसरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे। जनमानसावर गारुड करणारे हे दोन्ही नेते महायुतीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार आहेत। महायुतीच्या सभेसाठी आता पोलिसांनी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त केला गेला। आता शिवाजी पार्कात आपण आहोत आणि इथं शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या बाहेर आता सगळेच मुंबई पोलिसांचे जे अधिकारी आहेत ते सगळे इकडे आले। आपण बघू शकतो तर हेच गणेश मंदिर आहे जे शिवाजी पार्कच्या मध्यभागी आहे आणि जिकडे आता पोलिसांची खऱ्या अर्थानं सगळे पोलीसवाले म्हणजे रॅपिड ॲक्शन फोर्स असो, मुंबई पोलीस असो, महिला पोलीस रक्षक असो, पुरुष पोलीस रक्षक असो, हे सगळीच मंडळी आता इकडे येताना दिसत आहेत। मोठ्या प्रमाणावर नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार। त्यामुळे पोलिसांची सिक्युरिटी ही मोठ्या प्रमाणात असणार आहे। तेच आपल्याला चित्र इथं दिसून येत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे। महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी आतापर्यंत 3 सभा घेतल्या। आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या सभेनं महाराष्ट्रातील प्रचाराची सांगता होणार आहे। त्यामुळे या सभेसाठी जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। महायुतीची सर्वात मोठी सभा जी मानली जाते ती आता शिवतीर्थावर होणार आहे आणि खऱ्या अर्थानं त्या सभेची तयारी जी आहे ती आता सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महायुतीचे सगळे प्रमुख नेते याच मंचावर बसणार। आता आपण बघतो तर सगळेच जे मजदूर आहेत ते खऱ्या अर्थानं काम करताना दिसतात आपल्याला। 3 टप्प्यात खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीची विभागणी जी ती करण्यात आली आहे। जे निमंत्रित असतील ते या सीटवर, त्याच्या मागे अजून निमंत्रित जी लोक आहेत ती बसतील आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी पण हा पूर्ण शिवाजी पार्क जो आहे तिकडे आता चेअर्स लावण्यात आले। एखादे मैदान ही काही फक्त मोकळी जागा नसते, ती मूक साक्षीदार असते अनेक गोष्टींची। त्यातही जर मैदान शिवाजी पार्क असेल तर तो दुवा असतो इतिहासाशी आपल्याला जोडणारा, अनेक पिढ्यांचा वारसा जपणारा, एखाद्या आधारस्तंभासारखा। शिवाजी पार्कच्या इतिहासातले सोनेरी पान होते ते म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा। याच निमित्तानं शिवाजी पार्क मैदान आणि त्याचा इतिहास नेमका काय आहे त्यावर देखील एक नजर टाकूया। शिवाजी पार्क मैदान 1925 मध्ये जनतेसाठी खुलं करण्यात आलं। त्याचं मूळ नाव माहीम पार्क असं होतं। 1927 मध्ये माहीम पार्कचं नामकरण शिवाजी पार्क असं करण्यात आलं। शिवाजी पार्क मैदान संयुक्त महाराष्ट्र चळवळीसह अनेक ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार आहे। आचार्य अत्रेंकडून शिवाजी पार्कला शिवतीर्थ म्हणण्यास सुरुवात झाली। 30 ऑक्टोबर 1966 ला शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कात पार पडला। शिवसेनेची हिंदुत्वाविषयीची भूमिका देखील 1985 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानातून जाहीर केली। 1995 मध्ये शिवसेना भाजप युतीचा शपथविधी सोहळा शिवाजी पार्कात पार पडला होता। 2004 आणि 2007 मध्ये
गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर शिवाजी पार्कवर भाजपकडून मोदींचा जाहीर सत्कार करण्यात आला. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी देखील याच मैदानावर झाला होता. कालच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मुंबईतल्या रोड शो मुळे पूर्ण चित्र वातावरण हे महायुतीमय मुंबईमधलं आणि परिसरात शेजारच्या लगतच्या मतदारसंघांमधलं या ठिकाणी झालेलं आहे. उद्या माननीय पंतप्रधान महोदयांची माननीय राज ठाकरे साहेबांची अशी संयुक्त सभा मुंबईमध्ये होणार आहे. त्यामुळे आणखीन वातावरण अधिक पॉझिटिव्ह उद्याच्या सभेनंतर होईल. मुंबईसह परिसरात मनसे ताकद राखू नये, त्यामुळे राज ठाकरे महायुतीत आल्यानं भाजपासह शिंदेंच्या शिवसेनेचं बळ वाढलंय. 2009च्या लोकसभेत मनसेमुळे शिवसेना भाजपा युतीला मोठा फटका बसला होता. मनसेच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे शिवसेना भाजपा युतीचे मुंबईतील सर्व उमेदवार पराभूत झाले होते. दक्षिण मुंबई मतदारसंघात काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना 2,72,411 मतं मिळाली होती. मनसेचे बाळा नांदगावकर यांना 1,59,729 मतं मिळाली, तर शिवसेनेचे मोहन रावले यांना 1,46,118 मतं मिळाली. दक्षिण मध्य मुंबईमध्ये काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना 2,57,523 मतं मिळाली. शिवसेनेचे सुरेश गंभीर यांना 1,81,817 मतं मिळाली, तर मनसेच्या श्वेता परुळेकर यांना 1,08,341 मतं मिळाली. उत्तर मध्य मुंबईमध्ये काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना 3,19,352 मतं मिळाली, तर भाजपच्या महेश जेठमलानी यांना 1,44,797 मतं मिळाली. याशिवाय मनसेच्या शिल्पा सरपोतदार यांना 1,32,546 मतं मिळाली. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत यांना 2,53,920 मतं मिळाली. शिवसेनेचे गजानन कीर्तीकर यांना 2,15,523 मतं, तर मनसेच्या शालिनी ठाकरे यांना 1,24,000 मतं मिळाली. उत्तर मुंबईमध्ये काँग्रेसचे संजय निरुपम यांना 2,55,157 मतं मिळाली. भाजपचे राम नाईक यांना 2,49,378 मतं मिळाली, तर मनसेच्या गिरीश पारकर यांना 1,47,502 मतं मिळाली. ईशान्य मुंबईमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील यांना 2,13,505 मतं मिळाली. भाजपचे किरीट सोमय्या यांना 2,10,572 मतं मिळाली आणि मनसेचे शिशिर शिंदे यांना 1,95,148 मतं मिळाली. राज ठाकरे आपल्या सभेमध्ये ठाण्यामध्ये असं म्हणाले आधी पक्ष फोडले, त्यामुळे आता त्यांचा पक्ष फुटतो अशी राज ठाकरेंनी टीका केली होती. राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं नक्की काय स्थान आहे मला माहीत नाही. मी असं ऐकतो की नाशिक हा त्यांचा स्ट्रॉंग बेस आहे, पण मला नाशिकमध्ये दिसत नाही हल्ली. कारण मुंबईचा कौल ज्यांना मिळतो त्यांचीच सत्ता देशात येते अशी आजवरची परंपरा राहिली आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी महायुतीनं आता चांगलीच कंबर कसली आहे. विशेष म्हणजे ज्या राज ठाकरेंनी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात भूमिका घेतली होती, तेच राज ठाकरे यंदा पंतप्रधान मोदींसाठी मतं मागतायत. मोदींसमवेत एकाच व्यासपीठावर येतायत. त्यामुळे आता शिवाजी पार्क मैदानातून हे दोघेही दिग्गज नेते नेमके कुणावर टीकेची तोफ डागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. श्रेयस सावंतसह सूरज बोरावगे, पुढारी न्यूज, मुंबई.